हेल्थ इन्शुरन्सची कंपन्यांचे ॲड आपण टी व्हीला खूप बघतो. काय सांगतात की आमचा हेल्थ इन्शुरन्स घ्या, तुम्हाला जर तुम्ही ॲडमिट झाला, तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत, पूर्ण पैसे हॉस्पिटलचे बिल जे आहेत ते आम्ही भरू, असे ते सांगतात. आणि त्यासाठी क्लेम काय करतात, तर आमचे जे क्लेम सेटलमेंट रेशो आहे, म्हणजे तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर तुम्हाला पैसे किती टक्के जणांना मिळणार, हे 97%, 99%, 98% म्हणजे 100 रुग्णांच्या पैकी 2-3 जणांना सोडलं तर आम्ही सगळ्यांना पैसे देतो असं सांगतात. पण रिॲलिटी काय आहे, फॅक्ट चेक काय आहे? फॅक्ट चेक असा आहे की रिॲलिटी अशी आहे की 2-3 वर्षाचा जर डेटा काढला पूर्ण हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचा, तर क्लेम सेटलमेंट रेशो यांचा सरासरी आहे 82 ते 83%. म्हणजे 17 ते 18% लोकांचा क्लेम रिजेक्ट होतो. 17 ते 18% लोकांना पैसे मिळत नाहीत. आपण इन्शुरन्स कशासाठी भरतो? ज्या वेळेला आपण ॲडमिट होईल त्यावेळेला आपले पैसे वाचले पाहिजेत, पैसे कंपनी दिला, आपल्याला फायनान्शियल लोड आला ना पाहिजे. पण ही इन्शुरन्स कंपन्या काय करतात, जास्तीत जास्त क्लेम कसा रिजेक्ट होईल याकडे बघतात, पैसे वाचवायला बघतात. यामुळं आता इन्शुरन्स घ्यायचा का नाही ह्याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे.